एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. मेजर राठोड कमांड फोर्स. येस. त्याचं असं आहे, अगदी आताच इथे ज्या 2 वयस्कर व्यक्तींना जखमी अवस्थेत आणलं. Oh, you mean to say that Mr. and Mrs. Asthana? तेच. I am sorry to say that Mr. Asthana is no more. त्यांनी इथे येण्याआधीच दम तोडला होता. तुम्हाला वाटल्यास त्यांना तुम्ही मॉर्गमध्ये भेटू शकता. हो, पण कोण जाणे त्या लेडी कशा वाचल्या. मारणाऱ्याने इतक्या क्रूरपणे मारलंय त्यांना की देव जाणे त्या कशा वाचल्या. आम्ही त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय. आम्ही त्यांच्याशी फक्त 2 मिनिटापुरता बोलू शकतो का? ओके. थँक्यू. मिसेस अस्थाना, तुम्हाला आमचं बोलणं ऐकू येतंय का? ऑलराईट. आता आम्हाला हे सांगा की तुमच्यावर हा हल्ला कोणी केला? तुम्ही त्याला ओळखता? तुम्ही त्याचं नाव सांगू शकता का? गौरव. माझा यांना ताबडतोब ओटीत न्या. क्विक. मुलगा. मला नाही वाटत इथून आपल्याला काही खास पुरावा मिळेल ज्यामुळे हे सिद्ध होईल की गौरवने त्याच्या आई वडिलांचा खून केलाय. यू आर राईट. तो इथेच राहतोय, त्यामुळे इथे त्याचे फिंगरप्रिंट्स मिळतीलच. जर मर्डर वेपनवर त्याचे फिंगरप्रिंट्स मिळाले तर काही होऊ शकतं. लेट्स चेक आउट.
अभिनव, इथली अवस्था बघून तर वाटतंय की खुन्याने खूपच निर्दयपणे मर्डर केलाय. कदाचित खूप रागात आणि बिथरलेला होता तो. आणि नशेतही. अभिनव, आर यू शुअर इतक्या क्रूरपणे खून मिस्टर अस्थानाच्या मुलानेच केला असेल? मिसेस अस्थानांनी तरी बेशुद्ध होण्याआधी हेच सांगितलं होतं. आणि जर हे निर्दयी काम त्याने केलं नसेल तर तो आपल्या आईला भेटायला का नाही आला? पॉइंट तर आहे. आपण एक काम करूया, शेजारी पाजारी जाऊन चौकशी करूया. कदाचित कोणी त्याला येता जाता बघितलं असेल. You're right. Let's go. तू कोण आहेस आणि इथे काय करतोय? ते मी समोरच्या घरामध्ये राहतो. नाव काय तुझं? नारायण. मीच रात्री पोलिसांना फोन केला होता. ओ, अच्छा, तू गौरव अस्थानाबद्दल आम्हाला काही सांगू शकतोस? या घटनेआधी किंवा नंतर त्याला पाहिलं होतंस का इथे? नाही, त्या रात्री नाही, दिवसा बघितलं होतं. तेव्हा तो त्याच्या मम्मी डॅडीशी भांडण करत होता. भांडण? भांडण कशावरून सुरू होतं? ते कोणा मुलीचं प्रकरण होतं. गौरव एका मुलीला सोबत घेऊन आला होता. ओहो, पुन्हा तो न्यूजपेपर? तुम्ही बस दिवसभर तो न्यूजपेपरच वाचत राहता. काय करणार आता, या वयात दुसरं काही काम पण नाहीये करायला. हा गौरव कुठे गेलाय? त्याच्या एका मित्राकडे गेलाय. त्या नालायकाला तू समजावत का नाहीस? आता त्याचं हे वय नाहीये असं उंडारत फिरण्याचं. काही काम धंदा का नाही करत? हॅलो डॅड. हाय मॉम. घ्या, आले तुमचे सुपुत्र. जे बोलायचे ते स्वतःच बोला. ही मुलगी का आली आहे इथे? डॅड, मी इथे तुम्हाला हे सांगायला आलोय की मी कल्पनाशी लग्न करणार आहे. गौरव, तुला कळते तू काय बोलतोयस? तू या मुलीशी लग्न करणार आहेस? ह्या मुलीशी? हो, काय वाईट काय या मुलीत? हेच की ही गरीब आहे. गौरव, तुला कळत नाही ही मुलगी तुझ्यापेक्षा किती मोठी आहे? पण आई, हल्ली असा विचार कोणीच करत नाही. तुझ्यासारख्या मुली नसतील करत, कारण त्यांना फक्त पैसाच दिसतो. डॅड, तुम्ही कल्पनाचा असा अपमान नाही करू शकत. अपमान त्याचा होतो ज्याचा काही मान असतो. ही मुलगी जी डिस्को मध्ये नाच गाणं दाखवून पैसा कमवते, हिचा कोणी काय अपमान करणार? बघितलंस गौरव, मी आधीच बोलले होते तुला. तुझे आई बाबा आपल्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत. मी चालले. थांब कल्पना, तू इथून नाही जाणार आहेस. आई, मी इथे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. तुम्ही आशीर्वाद द्या किंवा नका देऊ, लग्न तर मी कल्पनाशीच करणार आहे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत हे लग्न नाही होऊ शकत. तुमची हीच इच्छा असेल तर असंच होईल. काय करणार आहेस तू? हा, या मुलीकरता आमचा जीव घेणार आहेस? खून करणार आहेस तू? कल्पनासाठी मी काहीही करू शकतो. काहीही. बस त्यानंतर गौरवला पुन्हा इथे येताना नाही बघितलं. तुझ्याकडे गौरवचा मोबाईल नंबर आहे? हो आहे ना, हा घ्या. थँक्यू. मी जाऊ शकतो? हो, निघ तू. म्हणजे असं आहे तर म्हणूनच त्याने आपल्या आई वडिलांना त्याच्या मार्गातून बाजूला करायचा निर्णय घेतला. हो अभि, पण इतक्या छोट्या वादावरून कोणी स्वतःच्या आई वडिलांना मारेल? अगं, ही हल्लीची जनरेशन आहे आणि तसंही मुलीचं लफडं आहे. म्हणूनच मी मुलीच्या लफड्यातच पडत नाही. चालत्या फिरत्या माणसाला वेड करून टाकतात. कम ऑन अभि,
जर तू तुझ्या पर्सनल ओपिनियन्स ऐवजी पुराव्यांकडे लक्ष दिलंस तर बरं होईल. अरे मग पुरावे पण हेच सांगतायत ना. हा दरवाजा बघ, कुठेही काही चिन्ह आहेत? खिडक्या बंद आहेत, दरवाजा बळजबरीने नाही उघडला गेलाय. मग खुनी आत आला कसा? कदाचित डोरबेल वाजवली असेल, मिस्टर अस्थानांनी दार उघडलं असेल आणि तो आत आला असेल. नाही, बेडवर जे डाग आहेत त्यावरून अगदी स्पष्टपणे लक्षात येतं की ते दोघे झोपलेले होते आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याचा अर्थ असा की खुनी एकाच पद्धतीने घरात एंटर झालाय, चावीच्या मदतीने. त्याच्याकडे घराची चावी होती आणि चावी कोणाकडे असू शकते? घरातल्या मेंबरकडे. आणि घरातला मेंबर आहे कोण? त्यांचा मुलगा गौरव अस्थाना. विश्वास ठेवणं अवघड आहे की एक मुलगा आपल्या आई वडिलांना इतक्या निर्दयपणे मारू शकतो. वेल चीफ, जसं अभिनव आता म्हणाला, हे सगळं लफडं एका मुलीमुळे. आणि मुलीचं लफडं असेल तर माणूस काहीही करू शकतो. साहिल, कधीतरी सिरियस हो. नेहमी मस्करी. त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली आपल्याला? काय नाव आहे, कुठे राहते ती? कारण जर त्या मुलीबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली तर आपल्याला गौरवबद्दल ही माहिती नक्कीच मिळू शकेल. फक्त तिचं नाव कळलंय चीफ. तिचं नाव आहे कल्पना, आणखी काही नाही. आणि गौरवचा मोबाईल नंबर? चीफ, मोबाईल नंबर आहे, पण आम्ही केव्हाचा ट्राय करतोय, आउट ऑफ कव्हरेज येतोय. हो, पण आपण मोबाईलला ट्रॅकही करू शकतो ना? हो, करू शकतो. येस, देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर? येस चीफ. आता गायत्री अस्थानांची तब्येत कशी आहे? धोका तर नाहीये, पण अजून बेशुद्ध आहे. गॉट इट. हे बघा चीफ, मोबाईल ऑन तर आहे, पण काही मूव्हमेंट नाहीये. याचा अर्थ हा आहे की मोबाईल कुठे एका जागी ठेवलाय. तिथेच असेल जिथे हा लपलाय. ॲड्रेस सांग. ॲड्रेस आहे 32 नॉर्थ ब्लॉक, वृंदावन सोसायटी, बँड्रा वेस्ट. अभिनव, नीट शोध, तो इथेच कुठेतरी असेल. कोण आहात तुम्ही लोक आणि असे कसे घरात शिरू शकता? कमांड फोर्स. गौरव असताना कुठे आहे? गौरव असताना? गौरव असताना इथे नाहीये. हे माझं घर आहे, त्याचं नाही. तुझं नाव कल्पना आहे? हो, मीच कल्पना आहे, कल्पना मेहता. ओके, म्हणजे तुझ्याचमुळे गौरवने त्याच्या आई वडिलांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला. व्हॉट? उगाच नाटक नको करूस. हे सांग की कुठे लपवलंयस त्याला. चीफ, गौरवचा फोन इथे आहे, याचा अर्थ गौरव ही इथेच असेल. गौरव इथे नाहीये. त्याचा मोबाईल काल रात्रीपासून माझ्याकडेच आहे. काल रात्रीपासून? याचा अर्थ स्पष्ट असा आहे की काल आपला कांड करून तो इथेच रात्री आला होता. कांड करून? तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. गौरवने आपल्या वयस्कर आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलाय. त्याची आई जिवंत आहे, पण त्याच्या वडिलांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच दम तोडला. नाही, मी मान्य नाही करत. असं नाही होऊ शकत. गौरवच्या आईने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की त्यांच्यावर हल्ला करणारा गौरवच होता. व्हॉट? एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्या अपराधाला मदत करणं हा त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे.
आणि याकरता तुला खूप मोठी शिक्षा होऊ शकते. म्हणून म्हणतोय की हे सांगून टाक की गौरव असताना आहे कुठे. हे बघा, मला नाही माहित की तू कुठे आहे. काल रात्रीपर्यंत तो माझ्यासोबत होता, पण आमच्यात वाद झाला म्हणून तो रागावून निघून गेला. वाद? कोणता वाद? तो त्याचं घर सोडून माझ्याकडे आला होता आणि अतिशय संतापलेला होता. मी त्याला खूप समजावलं की त्याने त्याच्या आई वडिलांकडे परत जायला हवं, पण त्याचं म्हणणं होतं की त्याला त्यांचं तोंडही बघायचं नव्हतं. आणि जेव्हा मी त्याच्यावर दबाव टाकला तर तो माझ्याशीच भांडून निघून गेला आणि तो रागात त्याचा मोबाईल इथेच विसरून गेला. तू खोटं तर नाही बोलत आहेस ना? जर मला खोटंच बोलायचं असतं ना तर मी हेही म्हणू शकले असते की काल तो माझ्यासोबत होता. सत्य हेच आहे की मला नाही माहित तो कालपासून कुठे आहे. याचा अर्थ हा आहे की तो इथून दारू प्यायला गेला आणि मग तिथून नशेत आणि रागात स्वतःच्या घरी जाऊन त्याने आपल्या म्हाताऱ्या आई बापाला मारण्याचा प्रयत्न केला. नाही, मला नाही वाटत की तो हे असं करू शकतो. तो त्याच्या आई वडिलांवर रागावला नक्कीच होता, पण तो त्यांची हत्या नाही करू शकत. जर त्याने त्यांची हत्या नाही केली तर मग कोणी केली? आणि तसंही त्या म्हाताऱ्यांना कोण कशाला मारेल? मेजर राठोड here. सलाम साहेब, गफूर भाई बोलतोय. काल ते बुडा बुडीचं कांड झालं ना साहेब, आपल्याला माहिती आहे ना साहेब, कांड कोणी केला तो? पक्का राघव येडा. राघव येडा. बोल, काय बोलणार होतास राघव बद्दल? राघव नाही साहेब, राघव पांड्या बोलतो. राघव एडा. अरे हो, ओळखतो मी राघव एडा. तोच राघव ना ज्याने 3 वर्षांपूर्वी सर्व वयस्कर लोकांमध्ये त्याची दहशत पसरवली होती. बरोबर बोललात साहेब. त्याच्या टार्गेटमध्ये ना शहरातले सगळे बुड्डा बुड्डी लोक असतात. बुड्डा बुड्डीले खलास करून माल घेऊन कळती. अरे हो, माहितीये. 3 वर्षांपूर्वी पकडला गेला होता, पण हल्ली जेलमध्ये शिक्षा भोगतोय जन्मठेपेची. बरोबर साहेब, पण काल रात्री तो जेलमध्ये नव्हता ना साहेब. जेलमध्ये नव्हता म्हणजे काय? म्हणजे असं साहेब की 6 दिवस अगोदर तो पुण्याच्या येरवडा जेलमधून कल्टी झाला होता साहेब. तो ना त्याच्या छावीला भेटायला गेला होता. छावी बोले तो त्याची मैत्रीण जी इथेच मुंबईमध्ये राहते साहेब. पण बॅड लक साहेब, काल पेट्रोलिंग पोलीसवाल्यांनी त्याला दुसऱ्यांदा पकडला आणि आता तो जेलमध्ये आहे साहेब. आणि उद्या पोलीस त्याला पुण्याच्या जेलमध्ये पाठवणार आहे साहेब, पक्का. अरे म्हणून त्याचा अर्थ असा होतो का की असताना आणि त्याच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न त्याने केलाय? त्याने स्वतःच कबूल केलं ना साहेब. काल आपण पण जेलमध्येच होतो ना. काय बोलला काय तुला तो? हो साहेब, त्याने स्वतःच्या तोंडाने बोलला ना मला. काल रातच्याला बुड्डा बुड्डीचा गेम त्यानेच केला म्हणून. पण इतकं मोठं कांड करूनही त्याला रोकडा नाही मिळाला ना साहेब. नाहीतर आपलं नाश्ता पाणी झाला असता ना साहेब. बरं चल लवकर बोल, कुठे सापडेल तो? तेच आपलं परमनंट घर, म्हणजे आपला आर्थर रोड जेल ना. आर्थर रोड जेल. सलाम साहेब, आज तुम्हा लोकांना माझी आठवण कशी झाली? राघव, तुझ्याबद्दल आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे. शक्य आहे की ती सगळेच इन्फॉर्मेशन खरी नसेलही. बरोबर बोललात साहेब.
पण प्रत्येक इन्फॉर्मेशन खोटीही नसते. मग ठीक आहे, थेट मुद्द्यावर येऊया. आम्हाला खबर मिळाली की काल रात्री तू परत एक गडबड करून आलायस. कोणतं कांड साहेब? एका म्हाताऱ्या दाम्पत्याचं हत्येचं कांड. मिस्टर अँड मिसेस अस्थानवर हल्ला केला, तोही घातक. तुम्हाला कसं कळलं? केला होता की नाही? अरे सोडा ना साहेब, काय फरक पडतोय? राघव केला होतास की नाही ते बोल. नाही बोललो तर काय कराल? फासावर लटकाल? अहो साहेब, मी तर तसाही जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. हे बघ राघव, काल रात्री लॉकअप मध्ये तू कोणासमोर हे कबूल केलं होतंस की तू ही हत्या केलीयस? ओहो, तर असं आहे. तो गर्दुल्ला तुमच्या लोकांचा खबरी आहे. त्याच्याही पोटात कुठली गोष्ट राहत नाही. बर, म्हणजे त्याचं म्हणणं खरं आहे तर? काय साहेब, तुमचा तुमच्याच खबरीवर विश्वास नाही. पण का मारलंस तू त्या लोकांना? अहो साहेब, मी तिथे मारायला गेलोच नव्हतो. मी तर तिथे चोरी करायला गेलो होतो. ते तर तो म्हातारा जागा झाला म्हणून मी त्याला तिथेच खल्लास केला. मग मी त्या म्हातारीला कसं सोडणार? तिलाही मग. तरी एक गोष्ट राहते राघव, तू त्या घरामध्ये शिरलास कसा? कारण सगळेच दरवाजे बंद होते, खिडक्या बंद होत्या. मग काय तू लॉक तोडून आत गेला होतास? अहो साहेब, आपल्याला टाळं तोडायची गरजच नाही पडली ना. ते तर मी जेव्हा त्या घरात शिरलो ना, तेव्हा दरवाजा उघडाच होता. आणि ते म्हातारा म्हातारी मस्त निवांत झोपले होते. पण पोलिसांना तर दार बंद दिसलं होतं. हा, त्याचं काय ना साहेब, येताना मी दरवाजा बंद करून आलो होतो. तरी एक गोष्ट कळत नाहीये राघव, की तू आपला गुन्हा इतक्या सहजपणे कबूल कसा केलास? त्याचं काय आहे ना साहेब, 6 मर्डर केस करता मी शिक्षा भोगतो. 7वी केस झाल्याने माझं अजून काय वाकडं होणार आहे? असं तर नाहीये ना की तू कोणाला वाचवण्याकरता खोटं बोलतोय? खोटं? अरे साहेब, तुम्हाला काय वाटतंय की मी खोटं बोलतोय? ठीक आहे, मग तुम्ही त्या घराच्या मागच्या गल्लीत जा आणि त्या गल्लीत शोधून बघा. म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल की मी खोटं बोलतोय की खरं. साहिल, ते मर्डर वेपन इथेच असेल. या जागेचा कोपरान कोपरा शोधूया. तो चाकू कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हवा. तू तिकडे शोध, मी इकडे बघतो. अरे यार, अभिनव इथे तर काहीच दिसत नाहीये. नाही साहिल, ते मर्डर वेपन इथेच असणार. अजून नीट शोध घे. तिकडे जाऊन बघ. साहिल, हे बघ. जर त्या चाकूने अस्थानावर वार झालाय तर याचा अर्थ स्पष्ट आहे की राघव खरं बोलतोय. पण जर राघव खरं बोलतोय तर गायत्री असताना खोटं का बोलल्या? त्या असं का म्हणाल्या की त्यांच्यावर हल्ला त्यांच्या मुलानेच केलाय? मुद्दा विचार करण्यासारखा तर आहे. चीफ, आम्हाला मर्डर वेपन्सवर राघवचे फिंगरप्रिंट्स नाही मिळालेत.
इनफॅक्ट कोणाचेही फिंगरप्रिंट्स नाही मिळाले. सो व्हॉट? शक्य आहे की त्याने ग्लव्स घातले असावेत, किंवा मग त्याने खून केल्यानंतर त्याचे फिंगरप्रिंट्स मिटवले असावेत. तरी प्रश्न हा उरतोच की खून केल्यानंतर त्याने मर्डर वेपन त्याने त्या ठिकाणी का फेकलं? ते स्वतः जवळही ठेवू शकला असता. वेल दॅट्स नॉट अन इश्यू. शक्य आहे की पोलीस चेकिंग आणि नाकाबंदीच्या भीतीने चाकू फेकून दिला असेल. महत्वाचा प्रश्न हा आहे की खरंच घरचा दरवाजा उघडा होता? पण कोणी असा दरवाजा उघडा टाकून कसं झोपू शकतं? आणि तसंही ज्या प्रकारे असताना आणि त्याच्या पत्नीवर वार करण्यात आल्यात त्याचा हेतू त्यांची तोंड बंद करणे हा असू शकत नाही. कारण मारेकऱ्याने अत्यंत निर्दयपणे एकावर एक वार केलेत. पण हा राघव असं का करणार? मला असं वाटतं की आता गायत्री असताना शुद्धीवर आल्यावर सांगू शकतील की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. पण हे काम तर मीही करू शकते. मी सिद्ध करू शकते की राघव खोटं बोलतोय. हे तुला कसं कळलं? व्हेरी सिम्पल. चाकूवर जे रक्त आहे ते मिस्टर आणि मिसेस अस्थानाचं नाहीये, उलट कोणा भलत्याच यू आहे. मीन अस्थानाचा खून त्या चाकूने नाही झालाय? नाही. याचा अर्थ तो चाकू तिथे आपल्याला मिसलीड करण्याकरता ठेवला होता. पण राघव आपल्याला मिसलीड का करतोय? आणि आपल्याशी खोटं का बोलतोय? आणि राघव जर पोलीस कस्टडीत आहे तर तो चाकू तिथे आला कसा? राघवला कसं कळलं की आपल्याला तिथे एक चाकू मिळेल? यावरून हे सिद्ध होतं की कोणीतरी आहे जो त्याला मदत करताय. हा बोल कल्पना. काय कमांड फोर्सला मर्डर वेपन मिळालंय आणि राघव वेडेने पण त्याचा गुन्हा कबूल केलाय? पण कल्पना, प्रॉब्लेम्स अजून संपले नाहीयेत. मॉम शुद्धीवर आल्यावर तिचंही स्टेटमेंट नक्की घेतलं जाईल. हे बघ गफूर, ही अशी जागा आहे जिथे मुके पण स्वतःहून बोलायला लागतात. आता तू मला हे सांग की तू तुझं तोंड स्वतःच उघडशील की आता त्याचं असं बघा साहेब, तुम्ही ओळखता साहेब मला, मी कधी खोटं नाही बोलत साहेब. मी काहीच केलेलं नाही साहेब. तो येडा मला बोलला फुकटात 5,000 कमवायचेत का? मग साहेब मी ते सांगून टाकलं जे त्याने मला सांगितलं होतं, बस. 5,000? हा साहेब, ते त्याच्या मैत्रिणींनी दिलं होतं मला साहेब. आणि सोबत चाकू पण दिला होता. ते बुड्ढा बुड्ढी राहतात ना त्यांच्या घराच्या परसात फेकायला. खरंच. पण त्याने असं का केलं? साहेब, तो गौरव अस्थानाला ओळखतो. अरे साहेब, तो कोणा गौरव बिरूला नाही ओळखत साहेब. मग तो गौरवला वाचवण्याचा प्रयत्न का करतोय? अरे साहेब, येडा खूप पोचलेली चीज आहे साहेब. कोणाच्या फाटक्यात तो पाय नाही टाकत. तो कोणाला वाचवण्याचा प्रयत्न नाही करणार साहेब. तो हे सगळं त्याच्या मैत्रिणीच्या लफडा करता करतोय साहेब. म्हणजे असं आहे साहेब, त्याचं काय ना, ही त्याची मैत्रीण बोले तो काय म्हणतात ते गर्लफ्रेंड, ती इकडेच राहते ना मुंबईमध्ये. आणि साहेब तो तिकडे पुण्यात कसा भेटणार, येणार जाणार बोला. म्हणून त्याने एक मस्त प्लॅनिंग केलं साहेब. इकडलंच एखादी केस चालू झाली ना तर त्याची ट्रान्सफर म्हणजे पोलीस त्याला शिफ्ट करणार ना इथे आर्थर रोड जेलमध्ये. त्याची गर्लफ्रेंड डेली येत जाईल साहेब, बस. अजून काय विशेष गोष्ट नाहीये साहेब त्याच्यामध्ये. त्याला कसं कळलं की अस्थाना आणि त्याच्या बायकोवर प्राणघातक हल्ला झालाय? साहेब तिकडेच जेलमध्ये. आणि ते 2 पोलीसवाले बोलत होते ना साहेब, बस तिथेच त्याने त्यांचं ऐकून त्याचं प्लॅनिंग केलं. आणि साहेब
मी गरीब फक्त 5,000 करता फसलो साहेब, आणखीन काही नाही आहे. याचा अर्थ असा की गायत्री अस्थानाची साक्ष खरी होती. खुनी तिचा मुलगा गौरव अस्थानाचा आहे. मॉम, मॉम उठ मॉम. का मॉम? का तू त्यांना सांगितलंस की मी तुझ्यावर आणि डॅडींवर हल्ला केला? का मॉम? का? बोल मॉम. मॉम उत्तर दे मला. मॉम, मॉम बोल. थोडी जरी चालाकी करायचा प्रयत्न केलास ना, गोळी घालीन तुला. तुला काय वाटलं तिथे कोणी सिक्युरिटी, कोणी गार्ड, कोणी हवालदार नसेल आणि तू चुपचाप तुझ्या आईला मारून निघून जाशील आणि आम्हाला कळणारही नाही? हा, आम्हाला कल्पना होती की तू इथे नक्की येशील. तू तुझ्या बापाला तर मारून टाकलास, आता आईलाही मारून टाकायला आलायस. हा नाही, हे खोटं आहे. मी माझ्या डॅडना नाही मारलं. मी इथे तर माझ्या मॉमला भेटायला आलो होतो. तुम्हाला वाटलं तर चेक करून घ्या. माझ्याकडे ना एखादं हत्यार, ना एखादं इंजेक्शन, ना औषध किंवा विष आहे. तुला हत्याराची काय गरज आहे? तुझ्या म्हाताऱ्या आईला तर तू गळा दाबूनही मारू शकतोस. माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या डॅडला नाही मारलं. एक मुलगा भले कसा आपल्या आई वडिलांना मारू शकतो? तुझ्या आईने शुद्ध हरपण्याआधी साक्ष दिली होती आम्हाला, आणि त्या साक्षीत हे सांगितलं होतं की त्यांच्यावर हल्ला तू केला होतास. मला तेच तर जाणून घ्यायचंय की मॉम असं का बोलली. मी तर त्या रात्री घरीच गेलो नाही. तो दरवाजा चावीने उघडला गेला होता आणि ती चावी तुझ्याशिवाय कोणाकडे असू शकते? चावी? एक चावी तर मेहता अंकलकडे आहे. हे मेहता अंकल कोण आहे? कल्पनाचे मामा. त्यांच्याकडूनच आम्ही हे घर घेतलं होतं 2 वर्षांपूर्वी. चावी देताना त्यांनी आम्हाला फक्त 2 चाव्या दिल्या होत्या. खरं तर कोणत्याही कुलपाच्या 3 चाव्या असतात, एक ओरिजिनल आणि 2 डुप्लिकेट. तिसरी चावी त्यांच्याकडेच आहे. हो, अस्थानांना आम्हीच घर विकलं होतं. त्याच्या 2 किल्ल्या होत्या. आम्ही त्यांना मुद्दाम सांगितलं होतं की भाऊसाहेब लॉक चेंज करून घ्या, पण कोण जाणे का त्यांनी आपलं लॉक चेंज का नाही केलं. त्या लॉकची तिसरी चावी तुमच्याकडे असेल ना, ती कुठे आहे? ती चावी तर हरवली. या फोटोत हा तुमच्यासोबत कोण आहे? तो आमचा मुलगा आहे, ब्रिज किशोर. तुमचा मुलगा? कुठे आहे तो? तुमच्यासोबत राहत नाही? याचा अर्थ तिसरी चावी अस्तित्वातच नाहीये, आणि हा गौरव आपल्याला फसवण्याकरता या तिसऱ्या चावीची कहाणी सांगतोय. असंही असेल की ती चावी कल्पनाकडे असेल. शेवटी हसमुख मेहता तिचा सख्खा मामा आहे. तुला म्हणायचंय की कल्पनाने गौरवच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला.
शक्य आहे की आणखी कोणी मदत केली असेल तिला. चीफ, आपल्या हाती एक अतिशय महत्वाचा सस्पेक्ट लागलाय. या बाटलीच्या तुकड्यावर थंब इम्प्रेशन्स आहेत, म्हणजेच अंगठ्याचे ठसे, जे पोलीस रेकॉर्ड्सनुसार या व्यक्तीशी मॅच करतात. आणि हे त्याचे रिपोर्ट्स. हा तर एक ड्रग डीलर आहे, ब्रिज किशोर मेहता. ब्रिज किशोर? चीफ, मी हे बघू शकतो? यश. मेहता असंही असू शकतं की हा कल्पना मेहताचा नातेवाईक असेल. कझन. हसमुख मेहताचा मुलगा. त्याच्याबद्दल त्याचे आई वडील सांगत होते की तो मेला आहे. पण या फाईलनुसार ड्रग डीलिंगच्या केसमध्ये याला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि शिक्षेच्या तारखेप्रमाणे त्याला तर जेलमध्ये असायला हवं. पण बाटलीवरच्या फिंगरप्रिंट्समुळे हे सिद्ध होतं की तो जेलमधून कधीचा पसार झालेला आहे. हॅलो. हॅलो आंटी, मी कल्पना बोलतेय. हो बोल बेटा. आंटी, मला 1 लाख रुपये हवेत. 1 लाख? पण का बेटा? माझ्याकडे एवढे रुपये नाहीयेत. बरं, नीट लक्ष देऊ नये. मी तिकडेच येते. हा, कोणाला सांगू नको. ठीक आहे? ओके. ठीक आहे आंटी. ब्रिज, तू इकडे यायला नको होतस. इकडे नाही तर मग कुठे गेलो असतो? माझ्याकडे पण येऊ शकत होतास. आई तू? हो, आई आहे मी तुझी. कोणी शत्रू तर नाहीये. तू आणि बाबा माझ्याशी जे वागलात ना, ते कोणी दुश्मनही करणार नाही. मला पोलिसांच्या हाती दिलं, जेलमध्ये पाठवलं, आणि आता इथे प्रेमाचा खोटं नाटक करायला आलीस. आंटीला मी बोलवले ब्रिज. पैसे नव्हते माझ्याकडे म्हणून. अगं नको आहेत मला कुठले पैसे बिसे. आणि सांग हिला चालती हो इथून, नाहीतर माझं डोकं फिरून जाईल. कोणी कुठे नाही जाणार. तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कल्पनाची. आम्ही इथे फक्त गौरवच्या पित्याच्या खुनाला पकडायला आलो आहोत. व्हॉट? पण गौरव तर तुमच्या ताब्यात आहे ना? अजिबात नाही. गौरव खरा खुनी नाहीये. कोण आहे खुनी? तो जो तुमच्याकरता त्या दिवशी मेला होता, पण खरं तर तो जेलमध्ये होता. तुमचा लाडका सुपुत्र ब्रिज किशोर मेहता. काय फालतूपणा आहे हा? मी तर त्यांना ओळखत पण नाही. मी कोणाचा खून का करेन? अच्छा, तर मग तुझे फिंगरप्रिंट्स त्या फुटलेल्या बाटलीवर कुठून आले? जी मिस्टर आणि मिसेस अस्थानाच्या घरातून मिळाली होती. हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय.
ह्याला तर काही माहितीच नाहीये. जेव्हा आम्ही घर विकलं तेव्हा तर हा मी तर जेलमध्ये होतो तेव्हा. जेव्हा हा जेलमध्ये गेला होता चावी तेव्हा ह्याच्याकडे होती आणि जेव्हा हा जेलमधून सुटला तेव्हा इतर सामानाबरोबर चावी पण याला देण्यात आली आणि त्याच चावीने याने दार उघडलं आणि मिस्टर अँड मिसेस अस्थानावर याने हल्ला केला. आणि मला पूर्ण खात्री आहे की यावेळीही ती चावी याच्याचकडे असेल. साहिल. चीफ, चीफ, चीफ अगदी तशीच चावी, म्हणजेच तिसरी चावी. चावी आहे म्हणून काय झालं? हा त्यांना का मारेल? काय संबंध याचा त्यांच्याशी? हा तर त्यांना ओळखतही नाही. आम्हीही याच विचाराने त्रस्त होतो, पण इथे पोहोचल्यावर आम्हाला याचं उत्तर मिळालं. हे आम्हालाही माहिती आहे की गौरवच्या आई वडिलांना हा ओळखत सुद्धा नाही. त्याला हे पण माहिती नव्हतं की हे घर त्यांनी विकत घेतलं आणि हा तिथे मिस्टर अँड मिसेस अस्थानाला मारायला नव्हता गेला. खरं तर हा तुम्हाला आणि तुमच्या हस्बंडला मारायला गेला होता मिसेस मेहता. हो, म्हणूनच तुम्हाला बघून असा दचकला होता. याला तर हेही नाही माहित की त्या रात्री नशेच्या भरात हा ज्या दोघांना मारून आलाय ते याचे नाही, कुणा दुसऱ्याचे आई वडील होते. तू आम्हाला मारायला निघाला होतास, आम्हाला ज्याने तुला जन्म दिला, पालन पोषण केलं आणि सोडून दिलं मला जेलमध्ये चढायला. तुम्ही दोघांनी मला एकदा जन्म दिलाय, पण तिथे जेलमध्ये मी 100 वेळा मेलो. म्हणूनच मी निश्चय केला होता की तिथून सुटल्यावर सगळ्यात आधी तुम्हा दोघांना संपवून टाकेन. मी सगळ्यांच्या झोपण्याची वाट पाहत होतो आणि अंधारात मला वाटलं की तू आणि बाबा झोपले. बस मग मी रागात एकावर एक वार करत गेलो. मला या गोष्टीचा पश्चाताप नाहीये की मी गौरवच्या आई बाबांना मारलं. उलट वाईट याचं वाटतंय की तुम्ही माझ्या हातून सुटलात. पण आता तू नाही सुटणार. आता तुला अशी शिक्षा मिळेल की तू आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. कळलं? मी असं तर नव्हते बोलले की हल्ला करणारा माझा मुलगा गौरव आहे. मला तर हे बोलायचं होतं की माझा मुलगा गौरव जो हताश होऊन निघून गेलाय त्याला निरोप कळवा. हे बघा, आय एम सॉरी. आम्ही तुमच्या मुलाला गुन्हेगार समजून चूक केली. पण तुम्ही असा विचार कसा करू शकता की एक मुलगा आपल्या आई वडिलांचा खून करू शकतो? आहे. आजच्या या कलियुगात अशी मुलं आहेत जे फक्त स्वतःच्या स्वार्थाकरता आपल्या आई वडिलांचा खून करायलाही मागे पुढे मुळीच बघत नाहीत. हे तर तुमचं सुदैव आहे की तुमचा मुलगा असा नाहीये. पण हो, मी एक गोष्ट तर नक्कीच सांगू शकतो की मुलं कशीही असोत, ते काहीही करोत, पण त्याकरता आई वडील जबाबदार तर असतातच.
Don't take it easy. Yo, hit